बातमी बघूया। महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनमध्ये शाखा प्रमुखांची बैठक संपन्न झाली आणि यावेळेला ठाकरे यांनी सरकारवरती निशाणा साधल्याचं पाहायला मिळालेलं आहे। शिवसेनेने जे करून दाखवलं ते आजच्या सत्ताधारी पक्षाने घालवून दाखवल्याची टीका त्यांनी केली आहे। बघूया। शिवसेनेनं करून दाखवलं, सत्ताधाऱ्यांनी घालवून दाखवलं। उबाठाच्या बैठकीत ठाकरेंची टीका। पालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू। मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यात। राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश जारी केल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत। राजकीय अस्तित्वाची लढाई असलेल्या शिवसेना ठाकरे गटानंही कंबर कसली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भवनात शाखा प्रमुखांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। शिवसेना पक्षानं करून दाखवलं आणि आजच्या सत्ताधारी पक्षानं घालवून दाखवलं, हे मतदारांच्या निदर्शनास आणून द्या, अशा शब्दात ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात केलाय। सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतानाच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत झालेली चूक दुरुस्त करण्याची सूचना शाखा प्रमुखांना दिली। विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय। या फेरफारामुळे मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा मुद्दा विरोधकांकडून मांडण्यात आलाय। आता ठाकरेंनी या सगळ्या मतदार याद्या तपासण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत। शाखा प्रमुखांच्या बैठकीत कोणते आदेश दिले? शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, विधानसभा संघटक, महानगर प्रमुख यांनी आपापल्या प्रभागातील बूथ प्रमुख, वॉर्ड प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख यांच्या बैठका घेऊन तात्काळ कार्याला सुरुवात करण्याची सूचना उद्धव ठाकरेंनी दिली। मतदार याद्यातील किमान 300 घरातील मतदारांशी प्रत्येक शाखांनी आतापासून संपर्क ठेवावा व त्यांची पहिली जबाबदारी उपशाखा प्रमुखांना द्यावी, असे आदेश ठाकरेंनी दिले। मतदार यादीची प्रत्येक गल्ली मोहल्ल्यात जाऊन तपासणी करण्याची सूचना उद्धव ठाकरेंनी दिली। शाखा प्रमुखांसोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी एक टीम म्हणून सामूहिकपणे काम करावं, अशी सूचना देखील त्यांनी केली। गटप्रमुखांनी नियमितपणे आपल्या गल्ली मोहल्ल्यात पोहोचावं आणि पक्षाचं काम सांगावं, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या। 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं करून दाखवलं, ही मोहीम राबवली होती। मुंबईकरांसाठी आपण काय काय केलं हे सांगणार हे कॅम्पेन त्यावेळी चांगलंच गाजलं होतं। 227 पैकी 84 जागा जिंकत शिवसेनेनं मुंबईत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलं होतं। पण आता परिस्थिती बदलली आहे। मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता राखलेल्या उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक आव्हानात्मक असणार आहे, कारण शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली। शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला। मात्र स्थानिक पातळीवरील बहुतांशी शाखा प्रमुख हे ठाकरेंसोबतच राहिले। आता याच संघटनात्मक आधारावर ठाकरे मुंबई महापालिकेचं मैदान मारण्यासाठी प्रयत्नशील आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।